नमस्कार. आजच्या आपल्या कथनाचा विषय आहे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण हा दशावतारांपैकी 8वा अवतार. आपला विषय आहे पांडवांचा सखा श्रीकृष्ण. कारण श्रीकृष्णाचं चरित्र तर सर्वांना माहीत आहेच, पण आज आपला विषय पांडवांचा सखा श्रीकृष्ण असा आहे आणि त्याविषयी आपण बोलणार आहोत. त्यासाठी पांडव हे सोमवंशातले आणि पांडवांपैकी आपण द्रौपदीपासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे द्रौपदीला श्रीकृष्णानं कशी मदत केली हे आपण त्यात पाहणार आहोत. द्रौपदी ही श्रीकृष्णाची मानलेली बहीण, सुभद्रा ही त्याची सख्खी बहीण. परंतु द्रौपदीवर श्रीकृष्णाचं बहीण या नात्यानं मनापासून प्रेम होतं आणि द्रौपदीचंही श्रीकृष्णावर भाऊ म्हणून अत्यंत प्रेम होतं. आता द्रौपदीला कोणकोणत्या प्रसंगी श्रीकृष्णाने मदत केली तर ज्यावेळी पांडव द्यूतात हारले आणि त्यावेळी द्रौपदीला दुःशासनानं हाताला धरून खेचत दरबारात आणलं. एवढे रथी महारथी सज्जन थोर पुरुष तिथे बसलेले, पण एकानंही त्याला हरकत घेतली नाही या त्याच्या दुष्कृत्याला. आणि द्रौपदी दरबारात आल्यावर दुर्योधनानं तिला आपली डावी मांडी दाखवली आणि म्हणाला, ये द्रौपदी, ये मांडीवर बस. हा खरं पाहता सर्वच पांडवांचा आणि सर्व सज्जनांचा अपमान होता. त्याही पुढे जाऊन द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं आणि त्यावेळी तिने जीवाच्या आकांताने कृष्णा करून हाक मारली. आणि आश्चर्य असतं की भगवान श्रीकृष्ण म्हणजेच श्री विष्णू आपल्या या बहिणीच्या साहाय्यार्थ धावले आणि वस्त्रहरणाच्या वेळी कितीही वस्त्र फेडली तरी द्रौपदीच्या अंगावर पुन्हा वस्त्र दिसेच. आणि ही सगळी त्या भगवान श्रीकृष्णाचीच, पांडवांच्या सख्याचीच किमया. आता त्यानंतर द्रौपदीच्या मदतीला जाण्याचा दुसरा प्रसंग म्हणजे पांडव द्यूतात हारल्यानंतर त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास सांगितला गेला होता. आणि त्यात सुद्धा 12 वर्षाच्या काळात तेच प्रकट झाले, म्हणजे कळले कुठे आहेत काय आहेत आणि उघड झालं त्यांचं रूप, तर पुन्हा 12 वर्ष वनवास, अशी ती विचित्र अट होती. आणि या काळात द्रौपदीच्या मदतीला पुन्हा श्रीकृष्ण सखा धावलेला आहे. पांडवांचा सखा होता तो अशा रीतीने मदतीला धावला की त्याचवेळी दुर्योधनाने असा दुष्टपणा केला की दुर्वास मुनींना सांगितलं की तुम्ही पांडवांकडे जा. आणि दुर्वास मुनी हे तर म्हणजे पुष्कळ क्रोधी ऋषी होते. दुर्वास मुनी म्हणाले, ठीक आहे, मी पांडवांकडे जाईन. पांडवांकडे जा आणि त्यांच्याकडे भोजन मागा. दुर्वास म्हणाले, ठीक आहे, जातो. आणि दुर्वास मुनी आपल्या सर्व शिष्य परिवाराला घेऊन पांडव जिथे होते तिथे गेले. द्रौपदीजवळ एक अशी थाळी होती की जी थाळी कितीही अन्न निर्माण करू शकत असे, परंतु एकदा घासून पालथी घातली की मात्र पुन्हा त्यातून काहीही त्या दिवसभरात निघत नसे.
दुर्वास मुनी तिथे गेले आणि त्यांना सांगितलं की आम्ही सगळे नदीवरून स्नान करून येतो आणि नंतर सगळ्यांना भोजन करायचं आहे, भोजनाची व्यवस्था करा. पांडवांची जेवढं होऊन द्रौपदीनं थाळी घासून पालथी घातलेली होती. आता प्रश्न पडला, कुठून घालायचं या दुर्वास मुनींना आणि त्यांच्या शिष्यांना जेवायला. पुन्हा द्रौपदीने आपल्या या भावाला हाक मारली, कृष्णा. आणि भगवान श्रीकृष्ण आले आले आणि म्हणाले, द्रौपदी, अगं द्रौपदी, मला भूक लागली आहे ग. ती म्हणली, काय रे? अरे आत्ताच मी थाळी घासून पालथी घातली, आता तुला कुठून देऊ जेवायला? ते काही नाही, मला भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला दे. द्रौपदीने सांगितलं, नाही रे भाऊराया, खरंच काही नाहीये, आण ती थाळी इकडे. द्रौपदीने ती थाळी आणली. थाळीला एक पान चिकटलं होतं. ते पान भगवान श्रीकृष्णांनी खाल्लं आणि चेहऱ्यावर त्यांच्या समाधान दिसलं. इकडे दुर्वास मुनी स्नानासाठी गेले असताना त्या सर्वांची पोटं इतकी भरली की त्यांना भूकच शिल्लक राहिली नाही. आणि मग दुर्वास मुनी म्हणाले, आता कसले जातो आपण पांडवांकडे जेवायला? आता चला निघून जाऊ इथून. आणि दुर्वास मुनी आपल्या शिष्यांसह तिथून निघून गेले. या प्रसंगीही हा कृष्ण सखा पांडवांच्या मदतीला धावून आला. पुढे 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवासही संपला आणि प्रकट व्हायची वेळ आली. आणि त्यावेळेला दुर्योधन पांडवांना काहीही द्यायला तयार झाला नाही. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाला म्हणाले, अरे त्यांना 5 गावं फक्त दे. 5 गावं दिलीस तरी सगळं राज्य तुझं, त्यांना 5 गावं फक्त दे. दुर्योधन नावाचा अर्थच असा आहे की दुष्टपणाने नीती बाजूला ठेवून जो युद्ध करतो तो दुर्योधन. त्याचा धाकटा भाऊ दुःशासन, म्हणजे ज्याचं शासन म्हणजे कारभार, राज्यकारभार वाईट आहे, तो दुःशासन. तर हा दुर्योधन म्हणाला, 5 गावं तर दूरच राहोत, सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही. राज्य आमचं आहे, त्यांना काहीही मिळणार नाही. भगवान श्रीकृष्णांची ही शिष्टाई, तिला कृष्ण शिष्टाई असं म्हणतात, ती फुकट गेली. भगवान श्रीकृष्ण परतले आणि त्यांनी पांडवांना काहीच सांगितलं नाही. म्हणाले सगळं ठीक होणार आहे असं म्हणाले आणि द्वारकेला परत गेले. इकडे आता युद्ध होणार हे पक्क माहीत. अशा वेळेला दुर्योधन आणि अर्जुन दोघं श्रीकृष्णाला भेटण्यासाठी म्हणून गेले की आपल्याला त्याची मदत मिळावी युद्धाच्या कामी. आधी दुर्योधन गेला. त्यांनी पाहिलं श्रीकृष्ण झोपलेला आहे. तो श्रीकृष्णांच्या उशाशी आसन घेऊन बसला. नंतर अर्जुन आला. अर्जुन नम्रपणाने श्रीकृष्णाच्या पायाशी बसला. श्रीकृष्ण अशा पद्धतीने झोपले होते की ते उठले तर त्यांना पहिला दुर्योधन दिसेल, कारण ते कुशीवर झोपले होते. त्यांना हे कळलं, अवगत झालं आणि ते अशा पद्धतीने झोपले
की उठल्यावर पहिला अर्जुनच दिसेल. आणि तसंच झालं. ते उठले, पहिला त्यांना अर्जुन दिसला. अर्जुन दिसल्यावर ते म्हणाले, काय रे अर्जुना, का बरं भेटायला आलास? दुर्योधनाला वाटलं आता हा सगळं सैन्य विन्य मागेल, मदत मागेल. त्याच्यात दुर्योधन म्हणाला, कृष्णा, मी पहिला आलोय, पहिलं माझं काम, तेव्हा मला आधी विचार. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हरकत नाही. दुर्योधना, तू कशासाठी आलायस? तो म्हणे, आमचं आणि यांचं युद्ध होणार आहे, त्या युद्धात तुझी मदत मागायला आलोय. भगवान श्रीकृष्णांनी स्पष्टपणाने सांगितलं, हे पहा, एका बाजूला मी आणि एका बाजूला माझं सारं सैन्य. दुर्योधना, तुला यातलं काय हवंय बोल. दुर्योधन म्हणला, अर्थातच मला तुझं सारं सैन्य दे, ते सैन्य माझ्या बाजूनी लढेल. श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, तसंच होईल. अर्जुनाला ते म्हणले, अर्जुना, तुला काय पसंत आहे रे? तो म्हणला, देवा, अरे तूच आमच्या बाजूनी आम्हाला हवायस, तू आहेस तर सारं आहे. श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा सांगितलं, हे पहा, मी हातात शस्त्र घेणार नाही. अर्जुन म्हणाला, हरकत नाही. कृष्ण म्हणाले, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. अर्जुन म्हणला, देवा, अरे आम्हाला तेच तर हवंय. आणि वास्तविक भगवान श्रीकृष्ण आणि पांडव यांच्यात जवळचं नातं होतं. त्याचं कारण असं की पांडवांची माता जी कुंती, ती यदुकुलातली होती, माहेरची ती यादव होती आणि ती भगवान श्रीकृष्णाची आत्या होती. ठरलं, श्रीकृष्णानं पांडवांच्या बाजूनी जायचं आणि सारं सैन्य कौरवांना द्यायचं, असं ठरलं. युद्धाचा दिवस उजाडला, युद्ध सुरूही झालं आणि असं झालं की युद्धाचा एक एक दिवस पालटायला लागला. तसे असं दिसू लागलं की कौरवांचं सैन्य मोठं आहे, कौरवांची सरशी होती. भगवंतांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य स्वीकारलं होतं. युद्धाच्या पहिल्या दिवशीच अर्जुन मैदानावर गेलेला, रणक्षेत्रावर गेलेला, युद्ध मैदानावर गेलेला, त्यांनी जेव्हा ते समोर सारं सैन्य पाहिलं, आपलं आणि कौरवांचं, त्यावेळी त्याच्या मनात असे विचार आले की आम्ही कशासाठी लढतो आहोत? लढून आमच्याकडची हानी होणार, कौरवांकडची हानी होणार, आणि मग उरणार काय? राज्य करायचं ते कोणावर करायचं? त्यापेक्षा न लढलेलंच बरं ना. आणि अर्जुन हतप्रभ झाला आणि गप्प बसून राहिला. श्रीकृष्णांनी हे ओळखलं आणि श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं, अर्जुना उठ. आणि त्यावेळी भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो म्हणजेच जगमान्य असलेली भगवद्गीता. भगवद्गीतेत भगवंतांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यात त्यांनी स्वच्छ सांगितलं काय की मी दुर्बलांचं रक्षण करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा विनाश करण्यासाठीच जन्म घेतलेला आहे. त्यावेळी त्याचे भगवद्गीतेत श्लोक असे आहेत. भगवान म्हणाले की अर्जुना, ते अर्जुनाला सांगतायत
आणि हा ग्रंथसुद्धा संजय उवाच अशाने सुरू होतो. युद्धमैदानावर दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली होती तेव्हा धृतराष्ट्राला उत्सुकता होती. धृतराष्ट्र हा अंध होता आणि त्याला काही बातम्या कळायला मार्गच नव्हता. म्हणून त्यांनी संजयाला सांगितलं की संजय, युद्धमैदानावर जे जे काही होईल ते ते तू मला सांगायचं आहेस. आणि ही भगवद्गीता म्हणजे तिथे काय काय घडलं हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. म्हणून संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला. तर भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितलं ते असं म्हणाले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म याचा अर्थ सद्धर्म, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते म्हणजे लोकांना चांगलं वाईट कळेनासं होतं, जगात वाईटाची सरशी होऊ लागते, तेव्हा अभ्युत्थानम अधर्मस्य म्हणजे हा अधर्म माजलेला त्यात तो उठवून लावण्यासाठी, तो नाहीसा करण्यासाठी मी जन्म घेईन. आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे साधू म्हणजे सज्जन पुरुष, सज्जन पुरुषांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्कृत्य करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी आणि सद्धर्माची स्थापना करण्यासाठी हे अर्जुना मी प्रत्येक युगायुगात जन्म घेणार आहे. तेव्हा ही मनावरची ग्लानी झटक आणि युद्ध करायला तयार हो. आपल्याला सज्जनांचं रक्षण करायचं आहे आणि दुर्जनांचा विनाश करायचा आहे हे तू विसरू नकोस. उठ आणि युद्धाला तयार हो. ततो युद्धाय युज्यस्व असं म्हटलंय. म्हणजे युद्धासाठी तयार हो. आता या प्रसंगी सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्णांनी केलेल्या उपदेशामुळे अर्जुन युद्धाला तयार झाला. युद्ध सुरू झालं. पांडवांचं सैन्य 7 अक्षौहिणी होतं, कौरवांचं सैन्य 11 अक्षौहिणी होतं. त्यामुळे कौरवांचं सैन्य खूपच मोठं होतं पांडवांच्या सैन्यापेक्षा. त्यातच कौरवांची कपटनीती होती. एकदा त्यांनी व्यूह रचला, त्याला चक्रव्यूह असं म्हणतात. या चक्रव्यूहात कसं शिरायचं आणि कसं बाहेर पडायचं हे पांडवांपैकी कोणालाच माहीत नव्हतं. किंबहुना कौरवांच्या बाकीच्या सैन्याला माहीत नव्हतंच ही चक्रव्यूहाची रचना झाली. आता या चक्रव्यूहात शिरणार कोण हा प्रश्न पडला. पण हा प्रश्न कसा सुटला? सुभद्रा ही श्रीकृष्णाची बहीण होती. सुरू श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा ही अर्जुनाला दिलेली होती. श्रीकृष्णाचा थोरला भाऊ बलराम यानं दुर्योधनाला गदायुद्ध शिकवलं असल्यामुळे तो मात्र कौरवांच्या बाजूनी होता. प्रत्यक्षात लढायला नसला तरी त्याचं मत मात्र दुर्योधनाच्या बाजूनी होतं, कारण तो दुर्योधनाचा गुरु होता. आता इकडे काय झालं? चक्रव्यूहाचा भेद करण्याचं पांडवांपैकी फक्त अर्जुनालाच माहीत होतं
आणि अर्जुनाला त्यावेळी मुद्दाम दूर कुठेतरी कुरापत काढून एका सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि तिकडे अर्जुन गेला रक्षणार्थ. आणि अर्जुन गुंतलेला आहे असं पाहून आता चक्रव्यूह भेदन कसं करायचं, चक्रव्यूहात शिरायचं कसं, हा पांडवांपुढे प्रश्न पडला. त्यावेळी अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा वयवर्ष 16चा मुलगा होता. तो म्हणला, मला माहीत आहे, मी चक्रव्यूहात शिरेन. आणि मग सगळेजण म्हणले, ठीक आहे. धर्मराज म्हणाला, ठीक आहे, चक्रव्यूहात तू शिरशील, तुझ्या पाठोपाठ तुझ्या रक्षणार्थ सारं सैन्य येईल. परंतु त्यात एक असं झालं होतं की हा चक्रव्यूह त्यात शिरायचं कसं हे अभिमन्यूला माहीत होतं. त्याचं कारण श्रीकृष्ण सुभद्रेला दिवस असताना तिला घेऊन चालले होते, तेव्हा ते तिला चक्रव्यूहाची माहिती सांगत होते. आणि सुभद्रेला झोप लागली आणि तरीही हूं असा आवाज ऐकू येत होता. श्रीकृष्णांनी मागे वळून पाहिलं, सुभद्रेला झोप लागलेली आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा गर्भ हुंकार देतोय. आणि श्रीकृष्णांनी चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे मात्र त्यावेळेला सांगितलंच नाही. आणि त्यामुळे ते अभिमन्यूला माहीत नव्हतं. पण सगळ्यांनी ठरवलं, ठीक आहे, अभिमन्यूच्या पाठोपाठ सारं सैन्य जाईल आणि शत्रूच्या सैन्याला परास्त करतच जायचं, म्हणजे प्रश्नच येणार नाही. आणि त्याप्रमाणे अभिमन्यू चक्रव्यूहात शिरला. परंतु ज्या गतीनं आणि ज्या वेगानं तो पुढे गेला, मागच्या सैन्यानं पांडवांच्या सैन्याला अडवलं आणि अभिमन्यू एकटाच चक्रव्यूहाच्या आत पोचला. तिथे 6 वीर होते. त्या 6 वीरात जयद्रथ होता. हा जयद्रथ म्हणजे कौरवांची बहीण जी दुःशीला, तिचा पती. आता जयद्रथाने अभिमन्यूला 6 जणांनी मिळून ठार मारलो आणि जयद्रथाने त्याच्या मस्तकावर लाथ मारली. हा अपमान झालेला, आपल्या मुलाचा जीव गेलेला आणि हा अपमान झालेला कोणालाच सहन झाला नाही. आणि अर्जुनाने प्रतिज्ञा केली की उद्याच्या युद्धात मी जयद्रथाला मारीनच. अर्जुनाची प्रतिज्ञा होती ती. जयद्रथ घाबरला आणि त्या दिवशी तो आलाच नाही, युद्धावर लपून बसला. आता इथे श्रीकृष्ण सख्याची मदत कशी झाली, तर श्रीकृष्ण सख्याने केलं काय की आपलं सुदर्शन चक्र सूर्याच्या आड धरलं आणि त्यामुळे संध्याकाळ झाली आहे असं सगळ्यांना वाटलं. अर्जुनाची तर प्रतिज्ञा होती की मी जर सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारलं नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. आणि त्यामुळे सगळ्यांना सूर्यास्त झाला आहे असं वाटलं. आणि जयद्रथ मोठ्या डौलानी आणि गर्वानी बाहेर आला. का तर अर्जुन आता कसा स्वतःला जाळून घेतोय पाहण्यासाठी. त्याबरोबर तो जसा पुढे आला तसं श्रीकृष्णाने आपलं सुदर्शन चक्र मागे घेतलं आणि सांगितलं, पाहतोस काय अर्जुना, हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ, मार याला. आणि तिथे जयद्रथाचा वध झाला. अशा रीतीने कृष्ण सखा पांडवांच्या पुन्हा उपयोगी पडलेला आहे. त्यानंतरचा प्रसंग म्हणजे कर्णवध. कर्णानेही द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळी कर्णही स्वतःला न्यायप्रिय समजत असून गप्प बसला होता. आणि त्यावेळेला कर्ण गप्प बसला होता. त्याला काही न्यायाची चाड नव्हती. इकडे दुर्योधनाला गांधारीने असं सांगितलं की बाबा रे, तू जन्माला जसा आलास तसाच माझ्या दर्शनाला ये आणि मी डोळ्याची पट्टी सोडून तुला पाहणार आहे. दुर्योधन गांधारी मातेला म्हणजे त्याच्या आईला भेटण्यासाठी म्हणून नग्नावस्थेत गेला.
इथेही श्रीकृष्णाने पुन्हा पांडवांना वाचवलेलं आहे. आणि त्यांनी पाहिलं हा चाललाय आईच्या भेटीला नग्नावस्थेत, हे कृष्णाने पाहिलं. आणि कृष्णाने त्याला सांगितलं, अरे वेडा आहेस का तू? आईच्या दर्शनाला चाललायस कबूल आहे, पण निदान लंगोटी तरी लाव, असाच नको जाऊस. दुर्योधनाला पटलं. दुर्योधनाने लंगोटी लावली आणि गांधारीच्या दर्शनाला गेला. गांधारीने डोळ्यावरची पट्टी सोडली आणि म्हणाली, अरे तुला मी कसं यायला सांगितलं होतं रे, घात झाला. आणि त्यामुळे दुर्योधनाची ती जागा नाजूक राहिली आणि तिथे भीमानी गदा प्रहार केला. या प्रसंगी पुन्हा भगवान श्रीकृष्णांची युक्ती आणि सज्जनांचा कैवार घेण्याची प्रवृत्ती उघड झाली. तिथेही तो पांडवांचा सखा ठरला. कर्णाच्या वेळी असंच झालं. कर्णाच्या रथाचं चाक भूमीमध्ये फसलं. तेव्हा त्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना थांब, धर्मयुद्ध कर. जोपर्यंत माझ्या रथाचं चाक वर निघत नाही तोपर्यंत तू माझ्याशी युद्ध करू शकत नाहीस. आणि तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, अर्जुना, अरे हा धर्मयुद्धाच्या गप्पा मारतो. कर्णा, अरे तू कसल्या धर्मयुद्धाच्या गप्पा मारतोस आणि तू कसलं स्वतःचं रडगाणं गातोस? आणि तू म्हणे मला सांगितलंस की तुला आईचं प्रेम मिळालं नाही, अमुक नाही तमुक नाही, मातेने तुझा जन्मतः त्याग केला. अरे माझ्या आईवडिलांनी माझा जन्मतः त्याग केला होता, माहीत आहे तुला. मी पण असाच गवळ्याच्या घरी वाढलो. तू सारख्याच्या घरी वाढलास, मी गवळ्याच्या घरी वाढलो. तेव्हा हे काही नाही, ही कुठलीही कारणं होऊ शकत नाही. रथाचं चाक फसलं तर फसलं. तो अभिमन्यू, त्याला तुम्ही कपटाने मारलं या सगळ्या वेळी, तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म? तू कुंतीपुत्र नाहीस ना, अधिरथाचा आणि राधेचा मुलगा आहेस ना, पण मग त्यावेळी तुझा धर्म कुठे गेला होता? काही नाही अर्जुना, मार कर्णाला. आणि अशा रीतीने कर्णवध झाला. प्रत्येक वेळी सद्धर्माच्या मदतीला, म्हणजेच पांडवांच्या मदतीला त्यांचा हा कृष्ण सखा गेला. आता ही केली त्यांनी द्रौपदीला आणि अर्जुनाला मदत. भीमाला मदत केली जरासंध वधाच्या वेळी. जरासंधाशी भीमाचं युद्ध झालं ज्यावेळी, त्यावेळेला जरासंधाला असा वर मिळालेला होता की त्याला मारलं आणि त्याचे 2 तुकडे झाले देहाचे, तरी ते तुकडे पुन्हा एकमेकाला जुळायचे आणि जरासंध पुन्हा युद्धासाठी उभा राहायचा. श्रीकृष्णांच्या हे लक्षात आलं आणि श्रीकृष्णाने भीम आणि जरासंध यांचंच गदायुद्ध झालेलं असताना भीमाने त्याला मारलं आणि श्रीकृष्णांनी त्याला खूण केली, हाताचं असं क्रॉस केला. ती खूण भीमाच्या लक्षात आली आणि भीमाने ते दोन्ही तुकडे विरुद्ध दिशांना फेकले आणि जरासंधाचा अशा रीतीनं वध झाला. अशा रीतीनं पाहिलं तर कौरव आणि पांडव यांच्या या युद्धात सर्व दुर्जनांचा विनाश करताना या कृष्णसख्यानंच पांडवांना मदत केलेली आहे. त्यांनी आपल्या भाच्याच्या मरणाचा तर काटा काढलाच, द्रौपदीलाही वेळोवेळी मदत केलीच. आणखी एक प्रसंग असा की त्यांच्याकडे कौरवांकडे अधिरथी महारथी मोठे मोठे होते. भीष्मांनी प्रतिज्ञा केली की उद्याच्या युद्धात मी सर्व पांडवांचा विनाश करीन. आता ती भीष्म प्रतिज्ञा होती, ती काय खोटी ठरणार होती? इथेही कृष्णसखा म्हणजे पांडवांचा कृष्णसखा त्याच्या हे लक्षात आल्याबरोबर त्या दिवसाची युद्ध समाप्ती झाली होती. संध्याकाळनंतर युद्ध समाप्त व्हायची आणि जो तो आपल्या शिबिरात जायचा आणि युद्ध बंद व्हायचं. ते दुसऱ्या दिवशी सकाळीच सुरू व्हायचं. त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलं, द्रौपदी आपल्याला जायचं आहे,
कुठे जायचं आहे भाऊराया? आपल्याला भीष्मांच्या तंबूत जायचं आहे. एक काम कर, माझ्याबरोबर चल. भीष्म आजोबांच्या पाया पड. आणि त्यांनी विचारलं की द्रौपदी, अगं इतक्या रात्रीची कोणाबरोबर आलीस? तर सांग की माझे जोडे सांभाळणारा बाहेर उभा राहिला आहे, असं सांग. द्रौपदी, भाऊच होता तिचा तो, ती गेली त्याच्याबरोबर. भीष्मांच्या तंबूत शिरली. भीष्मांना तिने नमस्कार केला. आणि भीष्म जरी कौरवांच्या बाजूनी होते तरी वाणीनं आणि मनानं वाईट नव्हते. त्यांच्या तोंडून पटकन आशीर्वाद गेला, सौभाग्यवती भव. आणि त्यांनी पाहिलं, अरे द्रौपदी आली आहे. अगं त्यांना कळून चुकलं. ते म्हणले, हे तुझं काम नाही आहे. त्यांनी तंबू बाहेरच्या दिशेला तोंड केलं आणि हात जोडले आणि म्हणाले, भगवंता, तुझी लीला अगाध आहे, तुला नमस्कार. आणि द्रौपदीला दिलेला आशीर्वाद खरा ठरावा, सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला होता. म्हणून दुसऱ्या दिवशी भीष्मांची प्रतिज्ञा खोटी ठरली. पांडवांना भीष्मांनी मारलं नाही. आणि अशा दृष्टीने पांडवांचा न्यायाचा आणि नीतीचा जय मिळण्याच्या कामी हा कृष्ण सखाच पांडवांना वेळोवेळी उपयोगी पडला. आणि इथे आपला हा आजचा व्हिडिओचा विषय भगवान श्रीकृष्णाच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आपण हा विषय थांबवूया. नमस्कार.